20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 288 जागेसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान प्रक्रिया पार पडते। त्यातच यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 पैकी 4 तालुके आणि काही गावे संवेदनशील आहे। या भागातनी पोलिसांचा कसा फोकस असणार आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत। साहेब, 4 तालुके आणि काही गावं संवेदनशील आहे, या परिसरातनी पोलिसांचा कसा फोकस असणार? ठीक आहे, 20 तारीखला आपल्या जिल्ह्याला टोटल 7 मतदारसंघाकडे निवडणूक आहे। तुम्ही सांगतात की जसा 4 ठिकाणी खूप सेन्सिटिव्ह आहे की पुसा, दुमरखेड आणि दारवा दिग्रस प्लेस यवतमाळ शहर आहे। आपण या ठिकाणी टोटल 112 बूथकडे आपण CAPFच्या लोकांना पाठवणार आहे, म्हणजे CRPF नाहीतरी किंवा BSF अशा RCSF लोक पण जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण टोटल 2578 बूथपैकी 1200 बूथकडे आपण वेबकास्टिंग आणि एक मायक्रो ऑब्झर्वर पण पाठवणार आहे, असं आपलं नियोजन झालेलं आहे। आणि पूर्ण जिल्ह्यासाठी टोटल आपण 6000 पोलीस लोकांचा बंदोबस्त लावलेला आहे। मागच्या लोकसभेच्या वेळी मतदानादरम्यान काही प्रकार घडला होता की बोटाला शाई लावून प्रत्यक्ष मतदान ज्यांनी केलं नाही त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली होती। असा प्रकार कुठे घडू नये या संदर्भात पोलिसांनी काय उपाययोजना केली? तुम्ही जो सांगितलेलं आमच्या लक्षात आहे, त्या ठिकाणी पण आपण CAPFला पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपला पोलीसच्या गाडी कंटिन्युअसली जोपर्यंत मतदार संपत नाही तोपर्यंत तिकडे फिरणार आहे। आपण स्पेशली या ठिकाणी ड्रोनला पण वापर करणार आहे। कुठेतरी गल्लीला कोणी अशा सिच्युएशन केले तरी पटकन आपला गाडी पण पोहोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघामध्ये 2500 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहे। या सगळ्या केंद्रांवर किती पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत? टोटल 200च्या पेक्षा जास्त अधिकारी आणि 6000 पोलीस अंमलदार किंवा होमगार्डच्या आपण ड्युटी लावलेला आहे। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 2500 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहे। त्या सगळ्या मतदान केंद्रावर आणि घडामोडींवर पोलिसांचं ड्रोनद्वारे लक्ष असणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक सध्या निवडणुकीच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।